नमस्कार. आजचे पंचांग रविवार 23 जून 2024 या भागात आपणा सर्वांचे स्वागत. चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन देऊ. तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो. श्री गजानन महाराज, शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्यातर्फे एक सुविचार. संकटांना घाबरू नका, कारण पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करतात. गण गण गणात बोते. आज आंतरराष्ट्रीय विधवा दिन. समजू नका तिला अबला, तिचाही करा तुम्ही सन्मान. तिच्या अधिकारांची ठेवून जाणीव, संकटात द्या तिला आधार. ब्लेसिंग्स फ्रॉम विडो हा एक खूप चांगला असा रेमेडी आहे. ज्यांना पैशाचं कर्ज आहे, पैशाचं ऋण आहे, त्यांनी त्यांचे चरण स्पर्श करून ब्लेसिंग्स घ्यायला हवे. त्यांनी तुम्हाला अ, तुमची जे काळजी आहे कर्जा संदर्भात ती कमी होईल. त्याच्यातून तुमची मुक्तता होईल. सर्व खेळाडू व क्रीडा प्रेमींना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला जगभरातील सर्व सरकारी सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करूया. संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन. शुभ रविवार. आजच्या दिवसाची सुरुवात करूया सूर्यदेवाच्या मंत्राने. ओम ह्रीं घृणीं ही सूर्य आदित्य हा क्लीम ओम. मी मागील भागामध्ये अर्धे कसे द्यावे, सूर्याला अर्धे कसे द्यावे ते सांगितलेले आहे. तुम्ही जर मागचे 2-3 रविवारचे जर माझे पंचांग बघाल तर त्यामध्ये मी हा रेमेडी कव्हर केलेला आहे. यांनी मुलांक 1 नंबर, भाग्यांक 1 नंबर, पर्सनल इयर 1 नंबर, पर्सनल मंथ 1 नंबर ज्याचा असेल, किंवा सूर्य ज्यांच्या याच्यात मिसिंग नंबर असेल 1 नंबर, तर त्या सगळ्यासाठी अतिशय चांगला उपाय म्हणजे सूर्याला अर्ध्य देणे. पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण, सूर्योदय सूर्यास्त, चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. दिनांक 23 जून 2024, मास ज्येष्ठ, दिन रविवार, पक्ष कृष्ण, शक संवत 1946 क्रोधी नाम, चंद्रोदय रात्री 8:52 सूर्योदय सकाळी 6:02 तर सूर्यास्त संध्याकाळी 7:19 चंद्र राशी धनु 10:48 रात्रीपर्यंत. त्यानंतर मकर राशी सुरू होईल. तिथे द्वितीया 24 जून पर्यंत सकाळी 3:25 नक्षत्र पूर्वाषाढा संध्याकाळी 5:03 अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी 12:14 ते 1:07 राहू काळ हा अतिशय शुभ काळ संध्याकाळी 5:40 ते 7:19 या काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावयास हाती घेऊ नये, घेतल्यास अडथळे येणार. यमगंड दुपारी 12:41 ते 2:20 एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. माझे साप्ताहिक राशी भविष्य म्हणजे पुढील भागाचा पुढील आठवड्यासाठी जे साप्ताहिक राशी भविष्य आहे त्याचा भाग मी आज प्रदर्शित करेन, तर तो तुम्ही कृपया बघावा. त्याने तुम्हाला तुमच्या आठवड्याचं मार्गदर्शन मिळेल. तुमचा आठवडा कसा जाणार आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याबाबत तुम्हाला अवश्य माहिती मिळेल. धन्यवाद.